नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। या निवडणुकीत आमदारांना 10 ते 25 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय आणि त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। विधान परिषदेच्या 11 जागांकरता राज्यात चुरशीची लढत झाली। महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक झाली। या निवडणुकीत महायुतीने सगळ्या 9 जागांवर विजय मिळवलाय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेले शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला। विधान परिषद निवडणुकीदरम्यान पडद्यामागे घडलेल्या राजकारणावरून आता वाद उफाळून आलाय। सत्ताधाऱ्यांनी आमदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। 200 कोटींचे निधी दिले, पैसे नाही आहेत। 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर। महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे। 200 कोटींचा निधी उधळला गेला मत देणाऱ्या याच्यावरती, आणि 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत रोख रक्कम देण्यात आला। आणि काही आमदारांना जमिनी देण्यात आल्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी आमदारांना कोट्यवधींचा निधी वाटल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरच याचं खापर फोडलं। संजय राऊत जे बडबड करतायत ना, या सगळ्या घोडे बाजाराला ते कारणीभूत आहे। जर विधान परिषदेमध्ये जर काही घोडे बाजार झालाच असेल, ट्रक भरून आणखीन काय ट्रेन भरून जरी पैसे गेले असतील, तर ह्याला कारणीभूत फक्त संजय राऊत आणि त्या उबाठा गट आहे। आम्ही सर्वांना सांगत होतो की ही निवडणूक बिनविरोध घ्या। 11 सदस्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर कुठे घोडे बाजाराचा प्रश्न नव्हता। खरं तर हा विषय संविधान हत्या दिवस वरून सुरू झाला। केंद्र सरकारने नुकतीच त्याची घोषणा केली, त्यावरून राऊतांनी केंद्र सरकारवर खरपूस शब्दात टीका केली आहे। संविधानाला धरू नका मिस्टर शहा। आपण जे परिपत्रक काढलं 25 जून संविधान हत्या दिवस, मग हे जे चाललंय या महाराष्ट्रात, ते का संविधानाला धरू नका याचा खुलासा आपण केला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी केला पाहिजे। विधान परिषद निवडणुकीत शह-काटशहचं राजकारण रंगल्याचं बघायला मिळत होतं। महाविकास आघाडीने जयंत पाटलांच्या विजयासाठी आखलेली रणनीती सत्ताधाऱ्यांनी यशस्वी होऊ दिली नाही। महायुतीने काँग्रेसच्या मतांना खिंडार पाडलं। काँग्रेसची काही मतं फुटल्यामुळे जयंत पाटलांचा पराभव